नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। जागतिक पातळीवरील विविध देशांचे नेते भारतीय पंतप्रधानांच्या विश्वगुरु भूमिकेच्या विरोधात आहेत। ते विश्वगुरु आहेत की चपराशी हे दाखवण्यासाठीच विविध देशातून भारतीयांची हकालपट्टी सुरू झाली। जागतिक स्तरावर आपला एकही मित्र नाही, त्याचे एकमेव कारण विश्वगुरु। त्यांचा अहंकार जपण्यासाठी ते देशाचा बळी देत आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकारच्या बैठकीतून माघार घेतली असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सकल ओबीसी समाजाचे इतर प्रतिनिधी मुंबईत शनिवारी होणार असलेल्या बैठकीला हजर राहणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा नागपुरात सकल ओबीसी समाजातर्फे सत्कार करण्यात येईल असा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले। नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाटण सावंगी पोलीस चौकी अंतर्गत सावरमेंढा शिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळलाय। रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। तपासादरम्यान या महिलेचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा निष्पन्न झालं असून मृत महिला 8 महिन्यांची गर्भवती असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी 5 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपकडून नाशिकमध्ये 100+ नारा देण्यात आला आहे। त्यामुळे शिवसेनेकडूनही स्वबळाची तयारी केली जात असून मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी रामदास कदम यांना कंठ फुटला आहे। महाराष्ट्रातील मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा कुटील डाव आहे। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर आमची नार्को टेस्टची तयारी आहे, पण त्यासोबतच ज्योती रामदास कदम यांनी 1993 साली स्वतःला जाळून घेतले की त्यांना जाळण्यात आले याचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी उद्धव सेनेचे आमदार अनिल परब यांनी केली आहे। रस्ते अपघातात जसा गोल्डन अवर प्राण वाचवू शकतो, तसाच सायबर फसवणुकीतही हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। सायबर फसवणूक लक्षात येताच तातडीने 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार दाखल करावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले। ज्या रामदास कदमांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी पक्षातील लोकांचा विरोध होता, तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम संधी दिली। आज ते जे गरड ओकतायत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्याची विटंबना लोक करत आहेत, त्यांना याची जबर किंमत मोजावी लागणार आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे। राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी रामदास कदम यांच्या आरोपावर ते बोलत होते। ठाणे शहरात बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले असताना आता त्याच विभागाच्या प्रमुखाने 35 लाखांची लाच घेतल्याने उघड झाल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे। अनेक वर्षांपासून पालिकेचा अतिक्रमण विभाग हा क्रीम पोस्टिंगचा विभाग मानला जात आहे। येथे पोस्टिंग मिळण्यासाठी 3 अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती, त्यासाठी ते 5 ते 7 कोटींची बोली लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता उमेदवारांना 9 ऑक्टोबर रोजी अर्ज करता येणार आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। 4 महिन्याच्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून वडिलांनी नंतर आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील तलवाडा जवळील रामनगर या ठिकाणी शुक्रवार दिनांक 3 रोजी घडली। कौटुंबिक भांडणातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।